नमस्कार मित्रांनो, मी श्रुती आणि तुम्ही पाहताय फूडी परिंदे। आज आपण आलो आहोत कोकणातील एका शांत, सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी, वेळणेश्वर बीच, MTDC रिसॉर्ट आणि प्राचीन वेळणेश्वर मंदिर। जर तुम्ही कोकणाच्या समुद्र किनाऱ्यावर एखाद्या सुंदर ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर MTDC वेळणेश्वर बीच रिसॉर्ट हा परफेक्ट पर्याय आहे। नारळ आणि सुपारीच्या झाडांनी वेढलेलं हे रिसॉर्ट समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ आहे। इथून तुम्हाला समुद्राचा अप्रतिम व्ह्यू पाहायला मिळतो आणि मोकळ्या गार वाऱ्यात बसून निवांत वेळ घालवता येतो। रिसॉर्टच्या गॅलरीतून किंवा लॉन मध्ये उभं राहिलात की तुमच्या डोळ्यासमोर एक अप्रतिम नजारा उलगडतो। आनंद पसरलेला निळाशार समुद्र, लाटांचा तो गूढ आवाज आणि गार वारा। संध्याकाळी बीचवर फिरताना सोनेरी प्रकाशात न्हालेलं हे ठिकाण अजूनच खूप सुंदर वाटतं। आता सगळ्यात जास्त मन मोहून टाकणारा क्षण म्हणजे वेळणेश्वर बीचवरचा सूर्यास्त। जसा जसा सूर्य हळूहळू पाण्यात बुडायला लागतो तसं संपूर्ण आकाश केशरी, गुलाबी आणि जांभळ्या रंगांच्या छटांनी नटून जातं। समुद्राच्या लाटांवर पडणारी ती सोनेरी प्रभा आणि हलकासा गार वारा हा क्षण कॅमेऱ्यात बंद करण्यासारखा आहेच, पण तो प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवणं म्हणजे एक वेगळाच आनंद। समुद्र किनाऱ्यावरचे मऊशार वाळूचे कण आणि आजूबाजूला फक्त निसर्गाचा सुरेख सहवास, इथली शांतता तुम्हाला स्वतःच्या विचारांमध्ये हरवून टाकते। सूर्य मावळत असताना समुद्र किनाऱ्यावर एक छोटीशी वॉक घेतली तर तुमच्या प्रवासाची ही संध्याकाळ अविस्मरणीय होईल। मऊशार वाळूत चालताना लाटांची हालचाल ऐकत स्वतःशी संवाद साधण्याचा एक अप्रतिम अनुभव आहे। वेळणेश्वर बीच पासूनच थोड्याच अंतरावर आहे ते म्हणजे वेळणेश्वरचं प्राचीन शिवमंदिर। हे मंदिर कोकणातील एक शांत आणि पवित्र स्थान मानलं जातं। मंदिराचा इतिहास हा शेकडो वर्षापूर्वीचा आहे। इथे स्वयंभू शिवलिंगाची पूजा केली जाते आणि विशेष म्हणजे महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव भरतो आणि आसपासच्या गावातील लोक मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येतात। मंदिराचं शांत, साधं आणि भक्तिपूर्ण वातावरण मनाला एक वेगळं समाधान देतं। तर मित्रांनो, तुम्हाला वेळणेश्वर बीच, MTDC रिसॉर्ट आणि हे प्राचीन शिवमंदिर याचं हे स्वप्नवत सौंदर्य कसं वाटलं? तुम्ही इथे कधी गेलात का? तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि हो, फूडी परिंदेला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया एका नव्या लोकेशनवर। तोपर्यंत सागराच्या लाटांप्रमाणे सतत प्रवास करत रहा।